निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करून महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापना वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलिन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरात धार्जिणे सरकार बसवले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महायुतीकडे बहुमत नसतानाही सरकार स्थापण्यासाठी कसरत करावी लागली. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना या सरकारमध्ये फारसे महत्त्व दिले जाईल असे वाटत नाही. दिल्लीत वाऱ्या करून मंत्रिपदांची भीक मागण्याची वेळ या दोघांवर आली आहे. मोदी, शहा यांच्या मेहरबानीवर शिंदे, अजित पवार सरकारमध्ये असतील. एकनाथ शिंदे यांची तर भाजपला आता काहीच गरज नाही. त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे व अजित पवार यांना भाजप व मोदी, शहा यांनी जागा दाखवून दिली आहे. भाजपाने पुन्हा एकदा 2 प्रादेशिक पक्षांना संपवले आहे. भाजपचे सरकार स्थापन झाले असून निवडणूक त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील. शेतकरी कर्जमाफी, कृषी पंपांची वीज बिल माफ, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये, 2.5 रिक्त सरकारी पदांची भरती याची तातडीने अंमलबजावणी करावी. काँग्रेस पक्षाची विधानसभेत देखील संख्या कमी झाली आहे, परंतु हिम्मत आणि ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.